हॅलो, गुड इव्हिनिंग टू ऑल. आजपर्यंत तुम्ही माझं सकाळी 9पर्यंतचं रुटीन बघितलं आहे. आज मी तुमच्यासोबत माझं 9 नंतरचं रुटीन शेअर करणार आहे. 9पर्यंत माझं घरचं सर्व आवरून होतं आणि शाळेची वेळ पण 9च आहे. त्यानंतर मी शाळेत येते आणि शाळेत आल्यावर आज मुलांची ओरल टेस्ट प्रिन्सिपल मॅम घेणार होता म्हणून क्लास खाली आहे. त्यानंतर म्हटलं तोपर्यंत थोडं ऑफिस वर्क होतं ते करून घेतलं, म्हणजेच रिझल्टचं वगैरे काम होतं ते करून घेतलं. आणि आमच्या स्कूलमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे समोरचं शूट काही घेता आलं नाही. शाळा सुटल्यानंतर मी घरी आली तर आमच्या लाडूबाईचं सुरू होतं की मम्मा आप मुझे प्यारी नहीं करते, म्हणून तिला थोडंसं लाडवलं. त्यानंतर तून घरी आल्यावर कपडे चेंज केले, जेवण केलं आणि त्यानंतर थोडा आराम केला. सायंकाळी 5 वाजता पाखीला खेळायला घेऊन गेली. तिचं खेळणं सुरू होतं आणि माझी वॉकिंग सुरू होती. मावळता सूर्य किती सुंदर दिसतो. वॉकिंग करून आल्यावर सायंकाळच्या कामाला सुरुवात झाली. स्वयंपाकही मी लवकरच मांडून घेतलेला होता. चणाबूट घेतलेला होता, तोच पाखीला भाजून खायला द्यायचा होता, त्यासाठी त्याला भाजून घेत होती. त्यानंतर देवाजवळ शुभम करोती म्हणून घेतली. या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होते की आईने कुरडई केली, त्याच या कुरडई होत्या. आणखी 1-2 दिवस त्याला वाळवायला ठेवायचं होतं. तर अचानकच बाहेर जायचं ठरलं, त्यासाठीच मी तयार झालेली होती. हिचाही हट्ट सुरू होता की तिला पण आमच्यासोबत यायचं आहे, पण तिला आम्ही सोबत नेलेलं नाही आहे. हे सामान घ्यायचं होतं, त्यासाठी आम्ही मार्टमध्ये आलेलो होतो. मार्टमध्ये ते सामान घेतल्यावर हे क्यूट कपडे बघायचा मोह मला काही आवडता येत नाहीत. नंतर भाजी मंडीमधनं काही भाजीचं घेतलं आणि आम्ही निघालो घरी जायसाठी. घरी आल्यावर माझ्या पोळ्या बाकी होत्या, त्याच पोळ्या मी करून घेतल्या. तर इथे माझ्या लाडूबाईची माझ्यासोबत बडबड सुरू होती. त्यानंतर सर्व भाजीचं फळं मी व्यवस्थित काढून ठेवले. मी सर्वांनी मिळून जेवण करून घेतलं. त्यानंतर मी सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवत होती, म्हणजे तेवढीच गडबड कमी होणार. आणि असा होता आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला माझे रिअल लाईफ व्हिडिओ बघायला आवडतात का? माझे डेली रुटीन आवडतात का? ते सुद्धा कमेंट्स करून सांगू शकता.